नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला भरलेल्या मिरचीची रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा ह्या छोट्या आकाराच्या मिरच्या आहेत बघा, त्या घेतलेल्या स्वच्छ धुवून पुसून घेतल्यात आणि त्याच्यामधलं ना जेवढं निघल तेवढं मी बी काढून घेतलेलं आहे। असं बी काढून घ्यायचं, अशा पद्धतीने मोकळं करून घ्यायचं। आणि जरी नाही काढलं तरी चालतात, कारण ह्या मिरच्या जास्त तिखट नसते ते। त्यासाठी साहित्य बघा, छोट्या आकाराचा एक कांदा मी एकदम असा बारीक कापून घेतलाय बघा। थोडीशी हळद घेतलेली आहे, चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आणि मिरची पावडर घेतली, तिखटवाली पण आहे आणि कलरवाली पण आहे, छोटा अर्धा चमचा आहे। आणि ह्यात घेतलेलं आहे डाळाचं पीठ, जे आपलं फुटाण्याची डाळ असते ना त्याचं पीठ घेतलेलं आहे। ह्या चमच्याच्या मापाने फक्त एक चमचा। त्यात टाकायची आपल्याला कोथिंबीर, त्यात टाकायची आपल्याला थोडीशी एकदम आंबट गोड चटणी बघा, एकदम थोडीशी टाकायची। छोटा अर्धा चमचाला पण जरी कमी टाकली तरी चालेल। आणि हे काय करायचं माहिती आहे का, हाताने आपलं चांगलं एकजीव करून घ्यायचे। मस्त बघा असं मिक्स करून घेतलेलं, असं घट्ट असं होतं। एकदम छोटा अर्धा चमचा टाकायचं। खूप रेसिपी मी अपलोड केलेली आहे ती मिरचीच्या वेगवेगळ्या पद्धतीने। अशा पद्धतीने बघा एकदम घट्ट असं होतं। जे आपलं डाळ असतं ना फुटाण्याचं डाळ, ते मिक्सरला थोडंसं बारीक केलं तरी चालेल। आणि जर तुमच्याकडे नाही आहेस तर मग तुम्ही बेसन पीठ जरी घेतलं तरी चालेल। आता ही मिरची बघा असं बी काढलेलं आहे, त्याच्यामध्ये असं दाबून दाबून भरून घ्यायचं। जास्त बी भरायचं नाही आपल्याला, एकदम थोडंसं भरायचं आहे बघा। अशा पद्धतीमध्ये छान लागतं चवीला। खूप रेसिपी मी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने दाखवते, तर प्लीज लाईक करत जा आणि कमेंट करत जा, की म्हणजे कमेंट केली की नाही की मला पण बरं वाटतं। रोज मी रेसिपी अपलोड करते की तुम्ही रेसिपी बनवता का, कशा वाटतात त्या तुम्ही कमेंट करून जरूर सांगा। आज प्लीज तुम्ही कमेंट करा, कारण की मी काय होतं मग तुम्ही कमेंट करत नाही, लाईक करत नाही, तसं नाराज वाटतं की रेसिपी रोज दाखवते वेगवेगळ्या पद्धतीने, तुम्ही लोक कमेंट बी करत नाही, लाईक बी करत नाही। तर बघा अशा पद्धतीने मी भरून घेतलेले आहे। अशा पद्धतीने मिरच्या बघा मी भरून घेतलेल्या आहेत। वरच्या आवरणसाठी बघा वाडगा घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं आणि 3 चमचे घेतलेलं आहे हे तांदळाचं पीठ। आता तुम्हाला सांगते, दोन्ही अर्धा अर्धा घेतलं तरी पण चालेल। चवीनुसार मीठ टाकायचं, त्यात टाकायचं आपल्याला हळद आणि त्यात एकदम थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि थोडं थोडं पाणी टाकून आता हे काय करायचं आपल्याला मिक्स करून घ्यायचे। मिक्स करून घेऊया, एकदम जास्त पाणी टाकू नका, थोडं थोडं पाणी टाका। अशा पद्धतीने बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता आपण बनवायला घेऊया। जास्त पातळ जर केलं की नाही तर मग मिरचीला लागत नाही बघा, असं लक्षात ठेवा, असं निघतं। त्यासाठी जास्त पातळ करायचं नाही, घट्टच करायचं असं। आणि बघा अशा पद्धतीमध्ये लावून घ्यायचं सगळीकडून, अशा पद्धतीमध्ये आणि सोडून घेऊया। तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे आणि आपल्याला तेल कसं असं जास्त उकळतं असं नाही पाहिजे। हा तवा आहे, हा लोखंडाचा तवा आहे, त्याच्यामध्ये बघा अशा पद्धतीमध्ये सोडून घ्यायचं। खूप रेसिपी मी वेगवेगळ्या पद्धतीने मिरचीची भजींची तर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत, पण ही जी तुम्हाला दाखवलेलं आहे की नाही मिरचीमध्ये साहित्य भरलेलं, तुम्ही एकदा फक्त करा। अशा मी सेम प्रकारे एकदम मस्त अशा लागतात। आता आपण एवढंच फ्राय करून घेऊया आणि थोडंसं जर असं निघालं ना तर थोडंसं एकदम असं वरून लावायचं मिरचीला, हलवून घेऊया। लगेच हलवायचं नाही बरं का, आता मी एकदम थोडंसं तेल टाकलेलं आहे बघा, जास्त तेल नाही टाकलेलं। एकदम असं कडक एकदम मस्त असे फ्राय केले की नाही की एकदम छान लागतात। वाटाणा बटाटा जे आपण वडे टाकले होते ना ते पण करून बघा, मस्त वाटाणे टाकून जे वडे बनवले होते ते खूप रेसिपी आहेत खूप आपल्या चॅनलवर। आता ह्याला नाही आपण चांगलं कडक फ्राय करून घेऊया। मस्त बघा असे फ्राय झालेले आहेत, एकदम पण असे लाल भडक वगैरे करायचं नाही, आपल्याला कळतं आता हे फ्राय कसे झाले ते काढून घ्यायचे। मीडियम गॅसवर केले होते कारण तेल चांगलं गरम झालं होतं। कधी पण धूर येस्तोवर असं तेल गरम नाही करायचं, कारण काय होतं मग वरनं फक्त लाल होतील, आत तसेच कच्चे राहतील। हे बघा अशा पद्धतीने ते काढून घेऊया आपण। बघा मस्त असे बघा मी फ्राय करून काढलेले आहेत आणि एकदम छान असे झालेले आहेत बघा। तेलकट वगैरे होत नाही। तुम्ही विचाराल तेलकट होतात का, आता तुमच्यासमोर काढलेले आहेत बघा, बिलकुल तेलकट होत नाहीत। तळस्तवरच आपल्याला असं वाटतं की तेलकट, नंतर नाही होत आणि खायला तिथे छान लागतात। तुम्ही असे सुद्धा बघा जेवताना ताटाला लावून खाऊ शकता। काय तर उन्हाळ्याच्या दिवसात जेवण जात नाही तर काहीतरी थोडंसं वेगळं, आणि खाताना कसं माहिती आहे का, आतमध्ये तिखट आंबट गोड एकदम मस्त असं लागेल चवीला। करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।